जोडी मैदानात नवीन षटक पहिला चेंडू दोन्ही संघाचे 12 कडे कॉमेंट्री बॉक्सची बरकत शेख 12 करतोय आमच्या बाजूने आणि सलामीची जोडी सुनील चावरी आणि शाहिद शेख अशी भिनीची जोडी ज्या जोडीने मागच्या सामन्यात अतिशय छान कामगिरी केली होती. मधल्या चेंडू पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू छान ड्राईव्ह केला तो ऑर्थोडॉक्स मिड विकेटला किंवा मिड विकेट म्हटलं तरी चालेल. या एकेरी धावसंघ आपलं खातं खोलतोय ते सुनील चावरी संघाचं खातं खोलतोय बिनबाद एक. पुन्हा एकदा आपण जर स्पर्धेवर दृष्टिक्षेप टाकला तर एकंदरीत आजचा हा चौथा दिवस चौथी रात्र आणि बघता बघता आजच्या दिवसातील हा पाचवा सामना. पहिले चार सामने चारीचे चारी सामने काहीसे एकतर्फी काहीसे प्रेक्षकांना न आवडणारे म्हटलं तरी चालेल परंतु एक चांगलं क्रिकेट 4 दिवशी बघायला मिळालं आहे. या स्पर्धेत जर आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर आयनल संघाला कुठल्याही परिस्थितीत हा विजय संपादन करावा लागेल. एका बाजूने तळवडचा संघ बलवान संघ आयनल संघ बनवला यात काही शंका नाही परंतु आजच्या दिवसातील जर विजयाचा विचार केला विजयाचा आलेख विचार केला तर थोडंसं काकणभर सरस ठरतायत ते तळवडचे संघ. मधल्या चेंडू फुलटॉस हलकेच घेऊन काढला तो मिड विकेटला आणि एक धाव ही सहज पूर्ण केली. एकेरी धावसंख्येमुळे शाहिद शेख आपलं खातं खोलतोय तो पोहोचते 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 2 मी बिनबाद 3. तर मी म्हटलं होतं की संध्याकाळच्या सत्रात की एकंदरीत जी स्पर्धा आहे अतिशय छान रंगतदार स्पर्धा ज्या स्पर्धेवर खऱ्या अर्थाने मिडबा हौसेने प्रेम केलं अशी स्पर्धा. मधला चेंडू चेंडू स्विंग केलाय तो स्क्वेअर लेग चटव करून चेंडू बघता बघता सीमा पार सुरेख खणखणीत देखणा असा फटका अर्थात थोडासा धोकेदायक फटका निश्चित होता परंतु तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू बघता बघता सीमा पार. या चौकारामुळे सुनील पोहोचते 5 वर संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 7. काहीशी आश्वासक सुरुवात ती राजाराम वॉरियर्स तळवड्याच्या सलामीवीरांकडून त्यात छान वाट आहे तर सुनील चावरे आपले इरादे स्पष्ट करतोय. मधल्या चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू सीमा पार जातो की षटकार बघायचा आहे हा पंचांचा इतरा षटकार. मी आत्ताच म्हटलं होतं की सुनील चावरेने आजच्या दिवसभरात आजच्या संध्याकाळपासून ते आता रात्रीपर्यंत आपला दबदबा कायम राखला आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्याची फलंदाजी भारते प्रेक्षकाने. तर मी सुनील चावरीबद्दल म्हणत होतो. सुनीलची फटकेबाजी नेत्रदीपक सुनीलने जी फटकेबाजी केली आहे पहिल्या 2 सामन्यात आणि आताच्या तिसऱ्या सामन्यात चौपेर टोलबाजी करतो. कधी जमिनीच्या लगत कधी स्कोअर ऑफ द विकेट खेळतो कधी ऑफ ड्राईव्ह खेळतो कधी ऑन ड्राईव्ह खेळतो चौपेर फटकेबाजी करतोय तो. उजव्या अष्टपारी चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केला चेंडू जातो डीप पॉईंटला पॉईंटचं क्षेत्ररक्षक होतो चेंडू खाली चेंडू अडवेपर्यंत चेंडूची फेक करेपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे सुनील पोहोचते 12 वर आणि संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच बिनबाद 14. छान सुरुवात झाली आहे ती राजाराम वॉरियर्स तळवड्याच्या संघाकडून आणि त्याचे पूर्ण श्रेय हे सुनील चावरीला द्यावंच लागेल. त्याचा पहिला चौकार त्यानंतर निघालेला खणखणीत षटकार आणि या चौकार षटकाराने तो आपले इरादे स्पष्ट करतोय. आक्रमक फटकेबाजी करणार धावांचा आलेख वाढवणार आणि जमलंच तर आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडणार. बघायचं आहे त्यात पहिल्या षटकात तर त्याला कमालीचं यश हे आलेच आहे आणि उर्वरित जे 5 षटकं आहेत त्या 5 षटकात जर सुनील चावरीची बॅट तळपली तर निश्चित संघ 60-70 जर दिसली नाही तर आश्चर्य वाटू नये. बघा त्या सुनील चावरे काय करतो ते. दुसऱ्या बाजूने शाहिद शेखचा विचार केला तो तर शीट अँकरचा जो रोल निभावतोय. एका बाजूने एकेरी दुहेरी धावा देत जास्तीत जास्त स्ट्राईक हा सुनील चावरेला देतोय आणि त्यातही तो कमालीचा यशस्वी झाला आहे. षटक संपत्यात 1 धावसंख्या स्थिरावली आहे ती बिनबाद 14. गोलंदाजीत बदल होतोय. गौरव घुंगरट यांच्या हातात चेंडू सोपवलं जाते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघा 16 दर्जेदार संघाने सहभाग घेतला आणि बघता बघता प्रत्येक संघात विविध राज्यातील खेळाडू खेळले आहेत हे विशेष. काही राज्यातून हरियाणाचे खेळाडू खेळले आहेत काही राज्यातून मध्य प्रदेशातून खेळाडू खेळले आहेत काही राज्यातून गुजरात या राज्यातील खेळाडू खेळले आहेत आणि बघता बघता या स्पर्धेवर छाप पडली आहे ते सर्वच खेळाडूने. गौरव तयार सामोरा मारा करतोय समोरच्या बाजूने उजव्या चेंडू लॉफ्ट केलाय ओव्हर पिच पद्धत चेंडू वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून हा षटकार डीजे
आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच संघाने आता विशी गाठली आहे. संघाने दुहेरी आकडा कधीच गाठला आणि संघाने बघता बघता ही विशी गाठली आहे. उजव्या अक्षराचा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. उजवा म्हणजे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता तो गौरव घुंगरटने, त्यात त्याला यशही आलं. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न पूर्णतः फसला आणि बाकीचं सोपस्कर हे यष्टिरक्षकाने पूर्ण केलं. उजव्या अक्षरात बराचसा बाहेर चेंडू वाईटचा इशारा येतो पंचांचा. अवांतर पोहोचते ती 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 21. सुरुवात तर छान झाली आहे, पाया तर छान रचलाय. आता बघायचं आहे या पायावरती फार मोठ्या इमारत धावसंख्याच्या रूपाने रचते की नाही हे बघणं मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. हा रिव्हर्स खेळलाय, चेंडू निश्चित चौकार जाणार यात काही शंका नाही. उजव्या अक्षराचा बराचसा बाहेर चेंडू होता आणि चेंडू थेट पाठवलाय वाईडिश थर्डमॅन सीमारेषेबाहेर चौकार. टप्प्याचा वाईड यॉर्कर पडण्याचा प्रयत्न यावेळी फसला आणि चेंडू छान ड्राईव्ह केला तो कव्हरच्या डोक्यावरून चौकार. सुरेख खणखणीत देखणा असा चौकार. त्याची बॅट उजव्या अष्टबारचा चेंडू खेळायचा होता कव्हरच्या बाजूने. शेवटच्या क्षणी आपल्या इरादा बदलला, चेंडू हलकेच ड्राईव्ह केला तो मिड ऑफच्या बाजूने आणि जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वाईडिश मिड ऑफ क्षेत्रात आणि बघता बघता 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 30. संघाने आता 30 गाठली. मी आत्ताच म्हटलं होतं ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत त्या पद्धतीने संघाने 60-70 गाठली तर नवल वाटू नये. आणि त्यातल्या त्यात सुनील चावरे ज्या पद्धतीने जो फटकेबाजी करतोय ती निश्चितच वाकडण्यासारखी फलंदाजी त्याच्या बॅटच्या रूपाने होते आहे. बघायचं आहे सुनील चावरे अजून किती आक्रमक होतो आहे तो. हा चेंडू उजव्या अष्ट थोडासा बाहेर शफल झाला. स्क्वेअरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न फसला. षटक संपते ते अर्थातच दुसरं. पाटीलजी या दुसऱ्या षटकात किती धावा आला तिकडून? 16 धावा खर्च केला. अतिशय महागडं षटक हे अर्थातच गौरव घुंगरटचं. 2 षटकं संपतायत, धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 30 वर. बघा पहिल्या षटकात 14 आणि दुसऱ्या षटकात 16, तर एकंदरीत 2 षटकांचा विचार केला. दोन्ही षटकं महागडी ठरलीत आणि अर्थातच त्याला कारणीभूत ठरला तो सुनील चावरेने केलेली भेदक आक्रमक तिखट अशी फटकेबाजी आणि त्याच्या जोरावर राजाराम वॉरियर तळवडेचा संघ पहिल्या 2 षटकात अतिशय चांगल्या स्थितीत. संघाने 30 गाठली आहे. संघ बिनबाद 30. आणि आता बघायचं गोलंदाजीत बदल होतो की नाही. गोलंदाजी पहिला बदल होतोय. संतोष नलावडे यांच्या हातात चेंडू सोपवला जाते. पहिला बदल बरकत शेखने माराची सुरुवात केली होती, त्याला विश्रांती देण्यात आल्या. ज्याने पहिल्या षटकात 14 धावा दिल्या होत्या. थोडासा खर्चिक ठरला होता, थोडासा महागडा ठरला होता आणि त्याला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागेवर संतोष नलावडे याला पाचारण करण्यात आलं आहे. बघायचं आहे संतोष या खेळपट्टीवर कितपत यशस्वी होते. राऊंड विकेटचा मारा मधल्या चेंडू सरळ जातो होते पॉईंटवर आणि आला मला वाटतं संतोष नलावडे सांगतोय संघनायकाने जो विश्वास दाखवलाय त्यात त्याला कमालीचं यश येते. डीजे या आउटफील्डचा जर विचार केला तर 8, 8:30, 9 वाजले की ड्यू फॅक्टर म्हणजे दव पडतो आणि एकदा का दव पडला की आउटफील्ड थोडीशी संत होते आणि याचंच प्रत्यंतर आपल्याला आजच्या सामन्यात बघायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रात आउटफील्ड थोडीशी फास्ट होती पण जसजसा वेळ पुढे सरकला सामना जसजसा पुढे सरकला दव फॅक्टर फार महत्त्वपूर्ण ठरला आणि जिथे 1 टप्पा किंवा 2 टप्पा पडल्यानंतर चेंडू चौकार जायला पाहिजे तिथे मात्र चेंडू थांबू लागला. धावसंख्या स्थिरावती ती 1 बाद.
30. बाद झालेला फलंदाज तो अर्थातच सुनील चावरी, ज्याने 27 धावा कुठल्या अतिशय तिखट अशी त्यांनी फटकेबाजी केली आणि बघता बघता आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडलं. बघायचं आहे त्याचीच री कुठला फलंदाज ओढतोय हे बघणं आता उत्सुकाचं ठरणार आहे. कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं की सुनील चावरी बाद झाल्यानंतर 2 झटपट गडी बाद झाले होते. बघायचं आहे या सामन्यात काय नाटकीय वळण घेते तो हा डाव. संतोष न लावडे मारा करतोय, राऊंड विकेटचा मारा, कोलोटप्प्याचा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातोय तो पॉईंटला आणि एक धाव ही आरामात पूर्ण केली आहे. एकरी धावसंख्येमुळे अजित मोहिते आपलं खातं खोलतोय, तो पोहोचतोय 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 31 वर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या फार मोठ्या स्पर्धा आहेत त्यात वरच्या मानांकनाची स्पर्धा, त्याचं पूर्ण श्रेय आयोजकांना द्यावंच लागेल, यात काही शंका नाही आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मधल्या वर्षी छान ड्राईव्ह केला आहे बघा, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जमिनी लगत जातो आहे, ज्याला क्रिकेटच्या भाषेत ऑल अलॉंग विथ कार्पेट असंही म्हटलं जातं. चेंडू सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि दरम्यान 1 धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 32 वर. आम्ही संध्याकाळच्या सत्रात म्हणत होतो, मी माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे आणि प्रदीप देऊलकर, 6 षटकात 60-65 धावा यायलाच पाहिजेत कुठल्याही संघासाठी. सामना आकर्षक, रोमहर्षक किंवा आव्हानात्मक बनवायचा असेल तर संघाने 60 गाठणं हे महत्त्वाचं आहे. मधल्या चेंडू सरळ जातो हवेत आणि चेंडू सरळ स्वीपर कव्हर क्षेत्रात एक साधा सोपा झेल टिपला जातोय. दुसरा धक्का तो संघाला 2 बाद 32. असो किंवा डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, या क्रिकेटमध्ये नेहमीच वारंवार बघायला मिळालं आहे. उजव्या अक्षरावर चेंडू, ओ हा चेंडू मात्र उजव्या अक्षरात थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि एक निर्धाव चेंडू निघाला. धाव काही निघत नाही, धावसंख्या स्थिर होती 2 बाद 32. तिसरं षटक हे अर्थातच सुरू आहे. पहिलं षटक बरकत शेखचं, दुसरं षटक गौरव घुंगरटचं. दोन्हीच्या दोन्ही षटकं ही काहीशी खर्चिक. डाव्या स्टेपरचा चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा बंटी केरकर मार्फत. दरम्यान 2 धावा, एक नो बॉलच्या रूपात आणि एक बॅटच्या आणि फ्री हिटचा इशारा पंचांचा. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 34 वर. एक जीवनदान म्हणायला हरकत नाही. आणि बघायचं आहे या जीवदानाचा कसा काय फायदा उठवता येते. आणि मला वाटतं DRS घेतले ओव्हर स्टेपिंगसाठी की हा थोडा वेळ थांबला आहे. आणि बघा की क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान किती पुढे सरसावलं आहे. एक काळ असा होता 1980चं दशक, 1990चं दशक, त्यानंतर हळूहळू तिसरे पंच आले क्रिकेटमध्ये. बघता बघता टेक्निक बदललं, तंत्र बदललं आणि एक बारीकची बारीक चूकसुद्धा तिसऱ्या पंचाने आपल्याला दुरुस्त करता येते आणि हे क्रिकेटने दाखवून दिलं आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा, तिसऱ्या पंचांचा इशारा नो बॉलचा आणि पंच पुन्हा कोण होत आहेत बघा. एक चांगलं वैशिष्ट्य आहे बघा की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसे चांगले खेळ नो बॉल दिल्यानंतर तिसऱ्या पंचाने नो बॉल दर्शवलं, त्यानंतर बंटी केरकरने पुन्हा आपला उजवा समानांतर केला आणि पुन्हा दर्शवलं की चेंडू तो नो बॉल आहे. त्यानंतर त्याने फ्री हिटची खूण केली. एक चांगलं लक्षण आहे चांगल्या पंचांचं. धावसंख्या स्थिरावली 34 वर.
ओ चेंडू मधल्या शेवटचा चेंडू खेळायचा तो ऑन साईडला मिड विकेटच्या बाजूने धावची एक सुरेख संधी होती. ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप करतोय तो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आणि बघता बघता दोन लेग बायच्या रूपात हे दोन धावा. हे दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 36 वर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा 2024चा जर विचार केला तर देवगड तालुक्यातील ही फार मोठी स्पर्धा, निश्चित कौतुक करावं लागेल. आणि एक चांगलं क्रिकेट पहिल्या दिवसापासून आपण बघतो. चौथी रजनी आहे, चौथी रात्र आहे आणि चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, सर्व काही चांगलं बघायला मिळालं टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेत. त्यात पहिल्याच दिवशी एक शतकही बघायला मिळालं. त्यानंतर 2 अर्धशतकं. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की या खेळपट्टीवर फलंदाजाने अक्षरशः लयलूट केली आहे ती धावांची. धावा अगदी खोऱ्याने जमवल्या आहेत, धावांचा अक्षरशः रतीब टाकला आहे. आणि जी खेळपट्टी आहे, उद्या मी प्रयत्न करणार आहे आयोजकांची परवानगी घेऊन पिच रिपोर्टिंग करण्याचा. ESPN किंवा आजकाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जशी पिच रिपोर्टिंग तसाच एक प्रयत्न उद्या करण्याचा माझा इरादा आहे. बघायचं आहे आयोजकांनी जर परवानगी दिली तर एक पिच रिपोर्टिंग करण्याचा एक छोटेखानी प्रयत्न मी उद्या निश्चित करणार आहे. दरम्यान मधल्या चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय तो वाडिश लॉंग ऑफला. एक साधा सोपा झेल टिपला जातोय आणि आता मात्र राजाराम वॉरियर्स तळवडचा संघ हा आता अडचणीत येतोय. DJ मुंडे डोंगरी मैदानावर केलं होतं. त्यावेळी 2001-2002ची गोष्ट असावी. पिच रिपोर्टिंग आणि उद्या प्रयत्न आम्ही करू निश्चितच. सिमेंट खेळपट्टी आहे, कुठे चेंडू खाली राहतात, कुठे चेंडू उसळतात, त्याचं आम्ही वर्णन करण्याचा उद्या प्रयत्न निश्चितच करू. धावसंख्या स्थिरावली ती 3 बाद 36. पहिल्या गडी बाद 30, दुसरा गडी बाद 32 आणि तिसरा गडी बाद 36. मी आत्ताच म्हटलं की एकदा का गडी बाद होऊ लागले की पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतो. नेमकं तेच दृश्य बघायला मिळत आहे. उजव्या अक्षराचा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू लॉंग मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय. वाडिश लॉंग ऑन एरियामध्ये एक धाव ते घेतली आहे आणि एका धावावर समाधान. सुरेख क्षेत्ररक्षण वाडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाद्वारा. ह्या एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 37 वर. क्षेत्र बघा ऑफला एक स्लिप नाही आहे, एक शॉर्ट थर्डमॅन म्हटलं तरी एक वाईट गली आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, स्वीपर कव्हर आहे, वाडिश लॉंग ऑफ आहे, ऑनला शॉर्ट फाईन लेग आहे, ऑर्थोडॉक्स मिड विकेट आहे आणि वाडिश लॉंग ऑन उजव्या असते थोडासा बाहेर. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसतोय आणि बाकीचं सोपं स्कर पूर्ण करतोय ते यष्टीरक्षक. तर ऑनला बघा डीप लॉंग ऑन आहे, ऑर्थोडॉक्स मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग. ऑफ ऑनला 4 तर ऑफला 5. मधल्या चेंडू हा आता लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय, भिरकवून दिलाय तो वाडिश लॉंग ऑन सीमारेषेवरून षटकार. DJ बऱ्यापैकी काट टाकली, त्यात डीजेचाही फार मोठा वाटा आहे. डीजे बऱ्यापैकी करमणूक करते आजकाल. मागील एक दशकाचा विचार केला तर डीजे ही टेनिस क्रिकेटमध्ये त्याने आपला अविभाज्य घटक आहे. चांगली करमणूक. ओके, तर या षटकाराने धावसंख्या पोहोचली आहे ती अर्थातच 43 वर. पहिल्या गडी बाद 30, दुसरा गडी बाद 32, तिसऱ्या गडी बाद 36. पहिल्या गडीसाठी 30 धावांची खणखणीत भागीदारी. त्यानंतर डाव कोल मोडला, दुसरा 32 वर, तिसरा 36 वर आणि आता बघता बघता चौथ्या गड्यासाठी 7 धावांची भागीदारी. मधल्या चेंडू हा हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार षटकाराच्या रूपात. DJ
आत्ताच्या चेंडूवर जर षटकार ठोकला तरच. संघ ओ हा मात्र उजव्या अष्टक वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी झाला आणि षटक क्रमांक मला वाटतं हे चौथं संपुष्टात येते. 4 षटकं संपतायत. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 49वर. आमच्या समालोचन कक्षात गुणलेखक सांख्यिकी तज्ज्ञ पाठक जी आम्हाला सांगतायत की ह्या ज्या 49 धावा झाल्या आहेत त्यात अवांतर आहेत 5. बघा 2 वाईड, 2 लेग बाईज आणि 1 नो बॉल. एकंदरीत 5 अवांतर धावांचा सहभाग. आणि या ज्या अवांतर धावा आपल्याला बघायला मिळतात त्या कधी कधी फार महागड्या ठरू शकतात. ज्यावेळी संघ 1, 2 किंवा 3 धावाने पराभूत होतो त्यावेळी मात्र अवांतर धावाकडे कटाक्षाने नजर जाते. बघायचं या अवांतर धावा कितपत त्रासदायक ठरत आहेत ते प्रशांत 11 आयनल संघासाठी. ज्यावेळी त्यांचे फलंदाज धावांचा पाठलाग करतील त्यावेळी एक एक धाव ही मोलाची राहणार आहे. गोलंदाजी बदल होतोय. संतोष नलावडे मारा करतोय आमच्या बाजूने, राऊंड द विकेट त्याचा मारा. मधल्या चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतल्या किनारा लागला आणि चेंडू सरळ गेला. 1 बाउन्स तो यष्टिरक्षकाच्या हातात. बघायचं की आम्ही जे भविष्यवाणी नेहमी करतो, आमचं जे प्रोडक्शन असतं की साधारणतः 60-70 धावा जमल्या पाहिजे 6 षटकात. जेम ते 50 धावा ते निश्चित आल्यात. 50च्या उंबरठ्यावर आहे संघ. मधल्या चेंडू ऑन ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला तो गोलंदाज समोर. चेंडू अडवला गेला परंतु एका धावाला काय रोखू शकला नाही. अर्धशतक ते फलकावर. अर्थातच राजाराम बोरे तळवडे संघाचं कौतुक करावं लागेल. एकंदरीत मागचं जे पर्व होतं 2022-2023 त्याबद्दल मी संध्याकाळच्या सत्रात म्हटलं होतं. आणि या स्पर्धेत या आजच्या दिवसभरात त्यांनी वर्चस्व गाजवलं. त्यांची फलंदाजी म्हणा, त्यांची गोलंदाजी म्हणा किंवा त्यांचे क्षेत्ररक्षक. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला तो मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू वाढीस लॉंगांचा क्षेत्ररक्षक, गलता क्षेत्ररक्षण आणि जिथे 1 किंवा 2 धावा आल्या पाहिजे तिथे चौकार. खराब गलथान क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये. उजव्या अष्टपारचा चेंडू लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. शाहीद शेखने साईडला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट स्ट्रोक खेळला जातो. तो नेहमी देखणा असतो आणि देखणा षटकार बघायला मिळाला. मध्य चेंडू डाव पाय पुढे काढला. हाफ वॉले म्हणत चेंडू ड्राईव्ह केला तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव घेतली आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण होते. क्रिकेटच्या भाषेमध्ये त्याला चिकी रन म्हणतात. पहिली धाव जोरदार घेतली, हलकासा दबाव टाकला तो क्षेत्ररक्षकावर आणि बघता बघता दुसरी धाव. वन शॉटचा इशारा येतो तो पंचांचा. एकच धाव. तर एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या स्थिरावली आहे ती 61 वर. हो 61 वर धावसंख्या स्थिरावली ती 3-61. मधल्या स्टोरचा चेंडू सरळ जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 65 वर. संघ आता 70च्या उंबरठ्यावर. पाच संपले आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 65 वर. शेवटचं षटक शिल्लक आहे, डावातील शेवटचं षटक. आणि बघावं लागेल की 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू जर 10 किंवा 15 धावा निघाल्या तर निश्चितच 75 किंवा 80 धावांचं एक चांगलं लक्ष, मोठं लक्ष, एक मोठी आव्हानात्मक धावसंख्या धावफलकार बघायला मिळेल. आणि बघायचं आहे या शेवटच्या षटकात नेमकी कशी काय हाणामारी होते की नाही ते. गोलंदाज फलंदाजावर प्रभुत्व गाजवतो की फलंदाज गोलंदाजावर प्रभुत्व गाजवतो हे बघणं उत्सुकाचे ठरणार आहे.
शेवटचं षटक समोरच्या बाजूने गणपती मंदिर एंड कडून मारा करतोय तो मधल्या चेंडू चेंडू हलकेच घेऊन काढलाय तो गोलंदाज समोर एक धाव तर निश्चित मिळते आणि एका धावावर समाधान एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 66 वर बघता बघता संघ आता 70च्या उंबरठ्यावर आणि त्याचं पूर्ण श्रेय हे सुनील चावरी त्यापाठोपाठ शाहिद शेख यांना द्यावंच लागेल. त्यांची आक्रमक फटकेबाजी त्यांची कलात्मक फटकेबाजी यांनी खऱ्या अर्थाने रंग आणला या डावामध्ये आणि एक विशाल धावसंख्येकडे अग्रसर होतोय तो राजाराम वॉरियर्सचा संघ. आकाशा चेंडू शॉर्ट आर्म चेंडू आणि चेंडू छान पूल केलाय चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेवर चौकार. दरम्यान पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय चेंडू हवेत आहे चेंडू बघायचा षटकार की चौकार जातो आणि पंचांचा इशारा येतोय तो षटकार डीजे. तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघायचं आहे हे पारितोषिक ते किती चेंडू शिल्लक राहिले या षटकातील 3 चेंडू शिल्लक राहिले. बघा पहिल्या चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट आर्मचा चौकार आणि आता एक चांगला देखणा खणखणी षटकार. ओ हा मात्र निर्धाव चेंडू मधल्या यष्टीवरचा पुन्हा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र प्रयत्न फसला आणि बाकीचं पूर्ण सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टीरक्षकाने. आता मात्र या डावातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत संघाने तर 70 गाठली आहे आणि उर्वरित 2 चेंडूवर एक चौकार एक षटकार आला तर संघ निश्चित 80चा आकडा पार करू शकेल. लॉफ्ट केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय चेंडू हा षटकार. कौतुक हे करावंच लागेल. या आजच्या दिवसभरात त्याने प्रभुत्व गाजवलं त्यांच्या फलंदाजाने. शेवटचा चेंडू ओ हा मात्र चेंडू मधल्या शेवटचा चेंडू पॅडवर आदळतोय धावबाची सुरेख संधी आहे एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावावर समाधान. षटक संपते 6 षटकांचा खेळ संपतोय 6 षटकात धावसंख्या स्थिरावली ती 83 धावांचं लक्ष आहे ते अर्थातच प्रशांत 11 आयनल या संघासाठी. बघायचं आहे या मोठेखानी धावसंख्येचा कसा काय पाठलाग करता येते. जसा डाव सुरू होईल समालोचन कक्षात बदल होईल. मायक्रोफोनवर येतील प्रदीप देऊलकर. हॅलो. कोयंडे 11 कालवी आणि वरद उमेश स्पोर्ट हुमरड या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कोयंडे 11 कालवी आणि वरद उमेश स्पोर्ट्स हुमरड दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. प्रशांत राणे जे आमच्या मंडळाचे सभासद आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते रामेश्वर प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्याची दखल घेत असतात त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. वरद उमेश स्पोर्ट हुमरड आणि कोयंडे 11 कालवी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. धन्यवाद.
क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शाहिद शेख यांनी जे आता 2 षटकार ठोकले त्या षटकारासाठी राजा जाधव वारगाव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक शाहिद शेखला पुरस्कृत केलं जात आहे. राजा जाधव आमचे मित्र वारगाव. सामन्याकडे जाऊयात. 83 धावांची टोटल राजाराम बोडे तळवडे क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती झळकवली आहे. 84चं लक्ष सेट केलंय प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाच्या समोर. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ या अगोदर साखळी फेरीमध्ये एक लढत जिंकलाय. ही लढत जर का प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाने जिंकली तर या लीग स्टेज मध्ये रंगत वाढत जाईल. राजाराम बोडे तळवडे क्रिकेट संघ जर का हा सामना जिंकला तर या संपूर्ण आजच्या लढतीमध्ये राजाराम बोळे तळवडे क्रिकेट संघ हा वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपल्याला मिळेल. आतापर्यंत 2 लढती त्याने जिंकलेत. ही तिसरी लढत राजाराम बोळे तळवडे. काय होईल मॅच मध्ये? फायटिंग टोटल उभारली आहे. फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये 84चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हनीफ रुमानी आणि विकी मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विकी मुंडे स्ट्रायकिंग येईनला तयार. हनीफ रुमानी नॉन स्ट्रायकर येईनला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सोहम सिंग. हरियाणाचा हा गोलंदाज सोहम सिंग. पंच मृत चेंडू घोषित करतात. डेड बॉल. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी बिंदूपर्यंत मागे येत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय सोहम सिंगला. सोहम सिंग तयार. एक्स्ट्रा बाउन्स. जलद गती चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू आहे वरती आलाय आणि त्यानंतर डॉट बॉल देखील घोषित केला गेलाय. निर्धाव चेंडू आहे. स्ट्रायकिंगच्या बॅटर विकी मुंडेला चेंडू काही समजलं नाहीये. उत्तर नव्हतं. विकी मुंडेकडे चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम सिंग तयार. यावेळेला गॅप मध्ये टॅप. जबरदस्त फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल हा बॉल. आले 4 धावा. मिळाले चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पार. 4 धावा. आगा ओवावा अशा पद्धतीचा फटका गॅप मधून चेंडूला काढले. क्रिकेटमध्ये षटकार उघड आहे कारण 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढायचं आहे. त्यामुळे एक अप्रतिम फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय. ड्राईव्ह केले गेले ड्राईव्हचा फटका स्ट्रायकिंगच्या बॅटर विकी मुंडेच्या फळीत न आलाय. 4 धावा. धावसंख्या धाव फलकावरती आहे. पुन्हा एकदा गोट्यापासून चेंडू ऑफसाईडला ड्रॉ. यावेळेला ड्राईव्ह केले. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. यावेळेला धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं फलंदाज हनीफ रुमानी क्रीजच्या बाहेर निघाला होता मात्र स्ट्राईक एंडवरनं नकार पाठवलाय. विकी मुंडेने. गोलंदाज तयार आहे. बॅटर तयार. यावेळेला नो बॉल. पिचच्या बाहेर चेंडू पाहायला मिळालाय. बॅटची कडा गलीमधून चेंडूला काढले. बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू गेलाय थर्ड मॅनला.
विकी मुंडेने जर षटकार ठोकला तर मयूर तानवडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नो बॉल नंतर आली आहे फ्री हिट. नो बॉल कधीच एकटा येत नाही. येताना सोबत फ्री हिटला घेऊन येतो. मनपसंत फटका खेळावा लागेल विकी मुंडेला. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती आतापर्यंत 7. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 84 धावांचं लक्ष्य. 84 धावा विजयासाठी या मॅच मध्ये बनवायचे आहेत प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला. लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून 4 कॅमेरेज वापरले गेलेत. HD क्वालिटीचे संतोषजी नाणेकर आणि त्यांची टीम, गौरव सावंत, सगळे आमचे कॅमेरेमॅन चांगल्या पद्धतीचं वर्क करत असताना आपण देखील पाहिलंय. सामन्यासाठी प्रथमेश, ओमकार, दीपक, विघ्नेश धुळे, विघ्नेश प्रभू हे आमचे सगळे कॅमेरेमॅन. सामन्यासाठी स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेशजी मांजरेकर, मंगेश धुरी, सुशील शेडगे, बंटी केरकर आमच्या सोबत गुणलेखन करतायत. संकेत, चांगला फटका यावेळेला ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक मिड ऑनला चेंडूला रोखलंय. धावसंख्या धावफलकावरती 21 धावांनी पुढे जाते. 8 वरती बिनबाद 8. काल पहिले 3 दिवस जर आपण पाहिलं तर समालोचन बॉक्स मध्ये आमचे रायगडचे समालोचक काका म्हात्रे सर आणि कातळीवरून राहित सोलकर यांचा देखील आवाज आपण ऐकलात. गोलंदाज तयार. चांगला फटका खेळलाय. बॅकफुट पंच केलाय. स्क्वेअर कटचा एक नजाकत भरा फटका वीरेंद्र सेवाग स्टाईलने डीप कोर्ट पॉइंट बॉडीच्या बाहेर चेंडू चौकार. यावेळेला उडवलंय. बॅट वरती घेतला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्रीच्या पार. षटकार. या षटकामध्ये हल्ला केलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम सिंग, तू जरी इतक्या लांबून या स्पर्धेमध्ये आला असलास तरी माझ्यामध्ये दमखम आहे. त्या बॅटमधून एक चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 18. बिनबाद 18. धमाकेदार सुरुवात. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर आलंय. 84 धावांचा पाठलाग करत असताना प्रशांत 11 आयनल कडून बॅटिंग चॉईस पॉवर प्ले सलग निवडला गेलाय. धावांची आवश्यकता आहे. अजून दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची निवड केली गेली आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू. गोलंदाजी मार्कवरती गणपती मंदिर एंड कडून गोलंदाज नयन भगतचा हा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला चेंडू आला मिड विकेटला. जोपर्यंत चेंडूची फेकी जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने धावसंख्येमध्ये एकेरी धावेची वाढ. धावसंख्या पुढे जाते 19 वरती. आमच्या या स्पर्धेचं 19वे पर्व आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव सलग 19 वर्ष ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न होते. यावेळेला चांगला फटका. बैठक शॉट पाहायला मिळालाय. लेन बॉल होता आणि बॅटवरती घेतलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. हनीफ रुमानी आता मात्र रिदम मध्ये आलाय. एक चौकार, एक षटकार, अजून एक चौकार त्याच्या बॅट मधून. समोर खेळलाय अगदी बॉलरच्या डोक्यावरून. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
जबरदस्त फटका. संख्या धावफलकावरती आहे बिनबाद 35. 49 धावा अजून बनवायचे आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा आता मात्र लाभ घेत असताना यावेळेला आकुटप्याचा चेंडू कट केलाय, दिशा दिली आहे, स्लाइस केले चेंडूला, गलीमधनं चेंडूला काढायचं होतं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावणे सांघिक धावफलक पुढे जातोय. 36-48 धावा अजून बनवायचे आहेत. 25 चेंडूंचा खेळ आहे. 25 चेंडू 48 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाच्या समोर एक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर विकी मुंडे कडनं पाहायला मिळाला. विकी मुंडे आणि त्याच्या साथीला हनीफ रुमानी यांच्या माध्यमातून धावांचा ओघ पहिल्या 2 षटकामध्ये तरी पाहायला मिळाला. दुसऱ्या डावामधील दुसऱ्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावांची टोटल स्कोर बोर्ड वरती आहे. इनर चेंडू आहे 24 धावा बनवायच्या आहेत. 48 84 चा पाठलाग करत असताना प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये ही महत्वाची लढत आहे. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ या अगोदर एक सामना जिंकलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे या अगोदर 2 सामने जिंकलाय. या सामन्यामध्ये प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ जर का जिंकला तर तो संघ 2 सामने जिंकणारा संघ मिळणार आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे देखील 2च सामने जिंकेल जर का प्रशांत 11 आयनलने हा सामना जिंकला. क्रिकेट हा जर तर किंवा अगर मगरचा खेळ नाहीये. 24 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर ते 48 आहे. प्रति षटकात 12 धावांची सरासरी गाठायची आहे. गोलंदाज तयार. कुणालला ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. कुणाल ठक्करला बोलवले गेले. गुजरात वरून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आता मात्र हुकमाचा एक्का तुरुपाचा एक्का बाहेर काढला गेलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या संगणकाकडनं मात्र हा हुकमाचा एक्का हुकूमत गाजवेल का या सामन्यावरती हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव आली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 37 वरती. 47 ची गरज. 23 चेंडूंचा खेळ आहे. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंडे तयार. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेला. हो जबरदस्त फटका खेळलाय. क्रीडा रसिकांचं मनोरंजन झालंय. चेंडू डीप कोर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर आलाय षटकारासाठी.
चा खेळ आहे. 37 धावांची गरज आहे. अप्रतिम खेळी. 47 धावांची सलामी. भागीदारी पाहायला मिळाले विकी मुंडे आणि त्याच्या साथीला हनीफ रुमानी. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत असताना दुसऱ्या बाजूला गुजरातचा गोलंदाज होईल का या मॅच वरती भारी. मात्र विकी मुंडे देखील ठरलाय भारी. एक षटकार एक चौकार त्याने ठोकलाय. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये टॅप. चेंडू मोडण्याच्या बाहेर. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. आलाय हा चौकार. मिळतील 4 धावा. धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. 20 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा मृत चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला. एक षटकार सलगचे 2 चौकार विकी मुंडेच्या बॅट मधून. कुणाल ठक्करवरती आता मात्र हल्ला चढवलाय. आक्रमण केलंय. पुन्हा एक रिव्हर्सिव्हचा फटका आलाय आणि अजून एक चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे विकी मुंडे च्या बॅट मधून आलाय दमदार असरदार षटकार. तोच हा खेळाडू आहे विकी मुंडे. स्ट्रायकिंग एंडला तयार. रिव्हर्सिपचे 2 मोठे धमाके त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 27 ची आता मात्र गरज आहे. कानमंत्र दिला जातोय. अजित मोहिते गोलंदाजापर्यंत पोहोचलाय. 2 षटकार 2 चौकार एकाच षटकामध्ये आपण पाहिलेत. याला कारण ठरलंय विकी मुंडेचा विस्फोटक रूप, विकी मुंडेचा आक्रमकपणा. कुणाल ठक्कर तयार. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंडे तयार. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. पंच दोन्ही हात समांतर करतायत. चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावेने सांघिक धाव फलक जाईल 58 वरती. 26 ची अजून गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ आहे. सामना आता मात्र जवळ आलाय. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापलं गेलंय. विकी मुंडेचं कौतुक करावं लागेल. तितकंच कौतुक हनीफ रुमानीचं. पहिल्या षटकापासून आक्रमण आहे. आक्रमकता ही बचाव का साधन है. प्रेशर क्रिएट केलं गेलंय. मात्र सामना अजूनही आहे. लढावं लागेल या मॅच मध्ये दोन्ही टीम्सना. चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला चेंडू आलाय. जमिनीला अगदी समांतर. पहिली धाव वेगात. दुसरीचा प्रयत्न चाललाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं विकी मुंडेने माघारी पाठवलंय हनीफ रुमानीला. एकेरी धाव गणली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावरती 59. समीकरण तुम्ही पाहताय स्क्रीन वरती. येणारे चेंडू आहेत 18. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 25. फलंदाजी करणाऱ्या प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. 18 चेंडू 25 धावांचं आता मात्र आवश्यक समीकरण तुम्ही पाहताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 ची 4थी रजनी, 4थी रात्र. उद्या याच मैदानावरती सेमीफायनल च्या 2 लढती, 1 मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेसाठी राखीव ठेवा. उद्याचा दिवस तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून आनंद देणार आहे. किती महत्वाचं काम असलं तरी प्रत्यक्ष मैदानावरती ग्रीन पार्क स्टेडियम वरती मिडबाव गावामध्ये तुम्हाला यायचं आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. उद्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील सितारे तारे स्टार कास्ट खेळाडू देखील याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सेमीफायनलची लढत संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू होणार आहे. त्यामुळे बरोबर 5 वाजल्यापासून आपापली जागा निश्चित करा. उद्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या ग्रीन पार्क स्टेडियम वरती उद्याचा दिवस लक्षात ठेवा, राखीव ठेवा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेसाठी चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत 25. 18 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजीमध्ये बदल आहे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणपती मंदिर एंड कडून तयार असेल आणि त्याच्या समोर विकी मुंडे आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार त्याने ठोकलेत. विकी मुंडे 12 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी करत असताना आणि हनीफ रुमानी 7 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 28 धावा बनवलेत. हनीफ रुमानीने नॉन स्ट्रायकर एंडला दमदार खेळाचं प्रदर्शन. 18 चेंडूंचा अंतरिम खेळ, 25 धावांची विजयासाठी गरज ही शोधाची जननी आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. यावेळेला चांगला बॉल वेगळ्या शैलीमध्ये वेगळ्या ऍक्शन मध्ये फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज जवळपास जर आपण पाहिलं तर 3 षटक दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. चेंडूवरती नजर बसली आहे. अंकित राठोडच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॅटर देखील तयार. आडव्या बॅटने खेळायचा. चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. एसटीच्या मागे एसटी रक्षक तुम्ही पाहताय अजित मोहितेला. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील एक मोठं नाव. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाऊच्या स्पर्धेमध्ये गुजरातचे खेळाडू देखील आले आहेत. मात्र गुजरातकरांवरती फलंदाजी करणारा संघ भारी ठरेल का हे देखील पाहायचं आहे. एका डॉट बॉलने समीकरण बदललंय. यावेळेला बॅकफूट पंच केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू भूर झालाय कव्हरच्या दिशेने सीमारच्या पलीकडे. चौकार. पंधरा चेंडू 20 धावा. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापलंय. गोलंदाज तयार. अंकित आणि अंकित वरती पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने, कव्हरच्या बॉडी लाईनच्या पलीकडे सीपर कव्हरच्या वरून पाठवलाय. हा आलाय दमदार असरदार षटकार हनीफ रुमानीच्या बॅट मधून. धावा बनवायचे 14. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर. 10 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी. तुम्हाला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाऊची स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. आदरणीय शैलेजी लोके साहेब, आदरणीय भाईजी नरे साहेब, खूप चांगलं आयोजन. गोलंदाज तयार. यावेळेला समोर खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आली आहे विकेट. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती हनीफ रुमानीचा संपलाय खेळ. मात्र बाद होण्यापूर्वी हनीफ रुमानीने या मॅच मध्ये रंग भरलाय. हनीफ रुमानीच्या अप्रतिम खेळीसाठी देखील एकदा टाळ्यांचा गजर करूयात. जबरदस्त खेळलाय, लढलाय हा खेळाडू. जिगरबाज आहे, हार मानायला तयार नाहीये. दुसऱ्या बाजूला देखील चांगली गोलंदाजी होतीये. सामना टर्न होईल का? एका विकेटने मॅचचं रंग आणि रूप बदलेल का हे देखील पाहावं लागेल. समीकरण आलंय. 13 चेंडूंचा खेळ. विजयासाठी बनवायचे 14 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय संदीप राठोड, जो रावडी राठोड आहे. त्याच्या बॅट मध्ये क्षमता आहे. मोठमोठ्या संघातून देखील त्याने प्रतिनिधित्व केलंय. 13 चेंडूंचा खेळ आहे. 14 ची गरज आहे. गोलंदाजांवरती आता मात्र फलंदाजी करणारा संघ भारी पडत असताना आपण पाहिलंय. मात्र क्रिकेटमध्ये मॅच बदलायला वेळ लागत नाहीये. एक धाव देखील सामन्याला टर्न करू शकते. एक विकेटने देखील मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. हे क्रिकेट आहे. विकेट्स मिळवली आहे गोलंदाज अंकित राठोडने आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदीप राठोड. त्याच्या समोर आहे राठोड टू राठोड. चांगला बॉल ऑफसाइड ऑफ द पिच केलाय. अजून एक डॉट बॉल येईल आणि समीकरण आता मात्र तुम्ही पाहताय येणारे चेंडू आहेत 12. विजयासाठी धावा बनवायचे आहेत. प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला 12 चेंडूंमध्ये 14.
12 चेंडू 14 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. बारा चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. षटक कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्द करायचं याची रणनीती आखली जाते. टीम मीटिंग्स मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अंतिम क्षणी आपल्या संघातील कोणता गोलंदाज 12 चेंडूंमध्ये 14 धावा रोखण्यासाठी सक्षम ठरेल याचा विचार करून सोहम सिंगकडे पुन्हा एकदा संघनायकाने चेंडू सुपूर्द केलाय. ज्याने पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये याच गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं. हनीफ रुमानीने 18 धावांची लयलूट झाली पहिल्या षटकामध्ये. त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलवलंय. हा विश्वास आहे. विश्वासाला सार्थ ठरेल का गोलंदाज हे देखील पाहायचंय. येणारे चेंडू आहेत 12, धावा बनवायच्या आहेत 14. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गोलंदाज तयार. त्याच्या समोर बॅटर विकी मुंडे एका बाजूने लढलाय. बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे त्याने खिंड लढवली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या एका पर्वाचा तो मालिका वीर देखील आहे. त्यामुळे या विकेटचा दिलेला त्याला अनुभव आहे. मात्र समोर तितका तरबेज गोलंदाज तयार. यावेळेला ड्राईव्ह केले मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धाव निघली आहे का? यावेळेला देखील चांगली फेकी पाहायला मिळाली आहे. एक धाव निघाली आहे. एकेरी धावणी पुन्हा एकदा सामना पुढे जातोय. येणारे चेंडू आहेत 11, धावा बनवायच्या आहेत 13. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये अवघ्या 2 धावांचं अंतर आहे. 11 चेंडू 13 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. प्रशांत 11 आयनलला जसा सामना पुढे जाईल तसा आनंद वाढत जाईल. चांगला बॉल यावेळेला जबरदस्त झेल टिपलाय का? बॅटला स्पर्श करून बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाकडे, यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू फ्लाइंग स्लिपला रिले झेल पाहायला मिळालाय. आणि या झेलची रिलीज देखील होणार आहे. ह्या झेलची नक्की रिलीज होईल. चांगला झेल टिपलाय. झेलने मॅच टर्न होईल का हे देखील पाहावं लागेल. समीकरण सातत्याने बदलतंय. कभी तेरी तो कभी मेरी. 10 चेंडू आणि विजयासाठी अजून बनवायचे आहेत 13 धावा. ना कुछ तेरा है ना कुछ मेरा है. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 बनवायचे आहेत धावा. 10 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आहे. ह्या जेलची रील्स नक्की होणार आहे. सगळ्यांचे स्टेटस आपल्याला देखील पाहायला मिळणार आहेत. 10 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी बनवायचे आहेत 13 धावा. काय होईल मॅच मध्ये? एकतर्फी वाटत जाणारी लढत आता मात्र एका बाजूला झुकेल का? आता झुकायचं की झुकवायचं हे देखील दोन्ही टीम्सना ठरवावं लागेल. लढायचं की रडायचं हे देखील ठरवावं लागेल. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो. रडणारे फक्त इतिहास वाचतात. 10 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं 13 ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संदीप पवार. संदीप पवार स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम सिंग. हरियाणाचा हा खेळाडू आहे. सोहम सिंगला पहिल्या षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या. मात्र या महत्वाच्या क्षणी संघनायकाने पुन्हा एकदा त्याला बोलवलं आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याने यश देखील संपादन केले. हा विश्वास आहे. चांगला चेंडू पुलर लेनचा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर क्रिएट केलं जाणार आहे. 3 चेंडू मध्ये 1 विकेट, 1 डॉट बॉल, 1 रन, अवघी 1 धाव 3 चेंडू मध्ये खर्च केली गेली आहे. समीकरण आहे 9 चेंडू 13 धावा. काय होईल या मॅच मध्ये? येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज तयार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. मिड ऑफला पकडला कॅच. बनली आहे मॅच. आली आहे विकेट. समीकरण बदललंय. 8 चेंडू 13 धावा.
रसिकांचे ठोके देखील वाढायला लागले आहेत. बाहेर थंडीचं वातावरण आहे, मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये समीकरण इनर चेंडू 8 धावा बनवायच्या आहेत 13. 8 चेंडू 13 धावा. आमच्या स्पर्धेमध्ये 8 टॉवर आहेत लाईट्सचे, फ्लड लाईट्सचे 8 टॉवर, प्रेक्षकांसाठी 8 गॅलरीज. हे देखील वैशिष्ट्य आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे, विजयासाठी बनवायचे आहेत 13 धावा. प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह वाढलाय, नवचैतन्य निर्माण झालंय. एकाएकी एकतर्फी वाटणारी लढत आता मात्र बाजू बदलली आहे. रंग बदलू गिरगिट प्रमाणे सामना बदललाय का? कधी फलंदाजी करणारा संघ तर कधी गोलंदाजी करणारा संघ वरचढ होत असताना आपण पाहतोय. नशिबाची साथ कोणत्या संघाला मिळणार आहे? प्रशांत 11 आयनल की राजाराम वॉरियर्स तळवडे, हे पाहायचं आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बनवायच्या आहेत धावा 13. यावेळेला और पिच बॉल तुटून पडलाय स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. ना सूरत देखी ना मुरत देखी, बल्लेबाज ने तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखी. सात धावा बनवायच्या आहेत 7. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगात बनवली, दुसरीचा प्रयत्न होईल का? हा ना. अंतिम क्षणी धाव न घेण्याचा निर्णय झालाय आणि हा निर्णय सफल देखील ठरलाय. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ, 6 धावांची आवश्यकता. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर आलंय. ईट का जवाब पत्थर से दिया है. 6 चेंडूंचा खेळ आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगत वाढली आहे. क्रीडा रसिक देखील तितकेच उत्साहित झाले आहेत. रामेश्वर प्रतिष्ठानची मिडबावची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा थरारक सामना सगळ्यांच्या समोर पेश होत असताना युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील असंख्य प्रेक्षक सामन्याच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत. क्रिकेट हा खेळ आम्हा सगळ्यांना आनंद देणार आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय, काम सगळं काही सोडून आपण क्रिकेट या खेळासोबत जोडले जातो आहोत, कारण या खेळाची मजाच काही वेगळी आहे. किती टेन्शन असलं, किती स्ट्रेस असला, किती दबाव असला तरी क्रिकेट हा खेळ सगळं विसरायला भाग पाडतो. त्यामुळेच या खेळाची मजा वेगळी आहे. येणारे चेंडू आहेत 6, बनवायच्या आहेत धावा 6. कोण जाईल विजयाची माळ गळ्यात घेऊन हे देखील पाहावं लागेल. प्रशांत 11 आयनल पाठलाग करतोय 84 धावांचा. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये निर्णायक षटक घेऊन गोलंदाज अनिकेत राठोड तयार. बॅटची कडा, फ्लाइंग क्षेत्ररक्षकाचा मिळालाय सहारा. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शाहिद शेखच्या गोदीमध्ये आलाय हा झेल. पकडली कॅच, बनली आहे मॅच. 5 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 6 ची आवश्यकता. कौन करेगा ये तो वक्त बताएगा. 5 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त लढत, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चेंडू फळीमध्ये संघर्ष रंगलाय.
सामन्याने क्रीडा रसिकांना आनंद दिलाय. अनिकेत माने KPL चा मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्यांनी पटकावलाय तो स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. यावेळेला ऑफसाइड प्रथम चेंडूला पिच केल्यानंतर चेंडू हवेमध्ये मिड ऑफला अजून एक आलाय झेल. अनिकेतचा संपलाय खेळ. समीकरण बदललंय. 4 चेंडू 6 धावा. अक्षय राठोड मॅन फ्रॉम रत्नागिरीचा हा खेळाडू लढावं लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. अनिकेत राठोड. 2 राठोड बंधूंमध्ये आता मात्र ही चुरस पाहायला मिळेल. कोण होईल कोणावर भारी. चला तर मग करूया रामेश्वर प्रतिष्ठानच्या या महत्वपूर्ण सामन्याची तयारी. येणारे चेंडू आहेत 4, धावा बनवायचे आहेत 6. अनिकेत राठोड गोलंदाजी मार्कवरती गणपती मंदिर एंड कडनं तयार. त्याच्या समोर अक्षय राठोड तयार. रिवर्सचा प्रयत्न यावेळेला असफल ठरलाय आणि मैदानाच्या आतमध्ये धावबाद होऊन आल्या पावलाने अक्षय राठोड माघारी परतलाय. आली आहे विकेट. समीकरण तुम्ही पाहताय. येणारे चेंडू असतील आता मात्र 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. जर प्रेक्षकांना अनिकेत राठोडची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. आपण टाळ्यांचा गजर करूयात कारण सामना कोणी जिंकू देत. खऱ्या अर्थाने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे. 3 चेंडूंचा खेळ बनवायचे आहेत विजयासाठी. धावा 6. 3 चेंडू 6 धावा. आता मात्र सलामीचा फलंदाज विकी मुंडे स्ट्रायकिंग एंडला आलाय. समोर गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेंथ बॉल. वाईल्ड लाईन यॉर्करचा चेंडू डॉट बॉल आलाय. विकीचा रिव्हर्सिव्हचा प्रयत्न सफल. येणारे चेंडू आहेत 2, धावा बनवायचे आहेत 6. सौ सोनार की 1 लोहार की. काय होईल या मॅच मध्ये. विकी मुंडेने षटकार मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक मयूर तानवडे यांच्याकडून. गोलंदाज तयार. चांगला बॉल हलक्या त्याने खेळलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. यावेळेला आता मात्र 1 धाव आली आहे. समीकरण बदललंय. येणारा चेंडू आहे 1, धावा बनवायचे आहेत 5. 1 चेंडू 5 धावा. ज्यांना सामना आता मात्र आनंद देणारा 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेंड करायच्या होत्या. गोलंदाज अनिकेत राठोडला. अनिकेत राठोड तुर्पाचा एक्का बाहेर काढला गेला. रावडी राठोड प्रमाणे तो मैदानाच्या आतमध्ये वावरलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. संतोष नलावडे. येणारा चेंडू आहे 1, धावा बनवायच्या आहेत 5. षटकाराची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फलंदाजी करणाऱ्या प्रशांत 11 आयनलला. काय होईल. चांगला बॉल आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जिंकलाय तो गोलंदाज अनिकेत राठोड. हे नाव सगळ्यांच्या लक्षात राहील. सामना कोणी जिंकला असला तरी गोलंदाज अनिकेत राठोडने 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेंड केल्या आहेत आणि अनिकेत राठोड क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईद होईल हा गोलंदाज. आज मात्र महाराष्ट्रामध्ये हा गोलंदाज प्रसिद्ध होईल. अनिकेत राठोड ज्याने डिफेंड केले आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी 6 चेंडू मध्ये 6 धावा विजय संपादन केलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघाला पराभूत केलंय या मॅच मध्ये.
कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये